अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीनंतर निवडणूक विभागाने अमरावती विभागातल्या 5ही जिल्ह्यातील त्यांच्या प्रचाराचे होर्डिंग्स काढण्याचे आदेश जारी केले आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी अमरावती विभागात मोठमोठे होर्डिंग्सवर आपल्या प्रचाराची जाहिरात केली आहे। मात्र या जाहिरातीमध्ये रक्तदान करताना उमेदवाराच्या नावासमोर पसंती क्रम टाकावा लागतो। मात्र लिंगाडे यांच्या बॅनरवर पसंती क्रमांक लिहून त्यावर बरोबरीची खूण मारण्यात आली आहे। ही बाब नियमबाह्य असल्याची तक्रार राष्ट्रीय पदवीधर संघटनेचे सचिव पवन आपकाजे यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे। याची दखल निवडणूक विभागाने घेतली आणि आज सर्व होर्डिंग्स काढण्याचे निर्देश देण्यात आले। नागपूर विभागाने तात्काळ 5वी जिल्ह्यातील फ्लेक्स काढून त्याला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली। सध्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांनी आपल्या मतदारांकडे जाऊन त्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे। अमरावती विभागात भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात लढत होणार असली तरी इतर उमेदवार आपली ताकद आजमावत आहे। अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील बदनापूर गावात नांगरणी सुरू असताना एक ट्रॅक्टर थेट शेतातल्या विहिरीत जाऊन पलटला। या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या खरीप हंगाम संपला आहे, त्यामुळे बरेच शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्टरनं नांगरणी करीत आहे। अमर बारवे यांची बदनापूर गावाला लागून 4 एकर शेती आहे। शेत नांगरणी करायची म्हणून देवगाव येथील हेकडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर बारवे यांनी मागवला होता। दरम्यान चालक आकाश हेकडे ट्रॅक्टर घेऊन आला आणि त्यांनी नांगरणीला सुरुवात केली। शेतात 30 फूट खोल विहीर खोदली होती। मात्र नांगरणी करताना ट्रक चालक मागे पाहत असताना समोर विहीर आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही। लक्ष नसल्यानं त्याचा ट्रॅक्टर 30 फूट खोल विहिरीत पडला। ही बाब लक्षात येताच तिथं असलेल्या शेतमालक अमर बारवे यांनी आरडाओरड केली। लागलीच गावातील काही नागरिक धावून आले आणि ट्रॅक्टर चालक आकाशला विहिरीतून बाहेर काढलं। ट्रॅक्टर चालक युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परतवाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अमरावती इथं कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। बाजारपेठेत कापसाच्या भावात सातत्यानं घसरण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे। विदर्भात पांढरं सोनं म्हणून कापसाची ओळख आहे। विदर्भात सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतलं जातं, मात्र अमरावतीत कापसाच्या भावात घसरण पाहायला मिळते आहे। कापसाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। 10 दिवसात कापसाच्या भावात 600 रुपयांची घसरण झाली आहे। बाजारपेठेत कापसाला 8400 ते 8500 रुपयांचा दर मिळतो आहे। भावात चढ उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यामुळे सध्या कापसाच्या साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात वळूची भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। बुधवारी दुपारच्या सुमाराला 2 वळूंमध्ये जुंपल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। अशाच एका वळूच्या हल्ल्यात खापर्डे प्लॉट येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर काही दिवसांआधी एका वृद्ध व्यक्तीवर वळूनं हल्ला केला होता। अत्यंत व्यस्त असणाऱ्या जगदंबा चौकात पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या वळूंची जोरदार लढाई झाली। या दोघांमधून कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं। नागरिकांनी वळूच्या हल्ल्याच्या अनुषंगाने तात्काळ सुरक्षित जागा शोधत आधार घेतला, तर दुकानदारांनी आपल्या दुकानाचं शटर खाली पाडलं। काही क्षणानंतर काळ्या रंगाच्या वळूनं माघार घेत पळ काढला। पालिका प्रशासनानं या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही। महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं एक निवेदन देखील सादर करण्यात आलं। गुजरात आणि त्रिपुरा राज्यात कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी दर्जा 1979 सालीच बहाल करण्यात आला। मात्र महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्यातील कोतवाल बांधवांच्या समस्यांची दखल घेतली नाही। राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा नाकारण्यात आलाय। तसंच अवर्गीकृत कर्मचारी असल्याचा शिक्का मारून सर्व अवर्गीकृत कर्मचारी असल्यानं केवळ किरकोळ पगारवाढ दिली जाते। यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधांपासून वंचित ठेवून कोतवालांना पेन्शन, ग्रॅज्युटी, प्रमोशन आणि अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारून कोतवाल बांधवांच्या मागण्यांची कितपत दखल घेतली जाते आहे हे चित्र दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। 31 जानेवारी 2023 पूर्वी कोतवाल संयुक्त संघर्ष समितीनं मागण्यांची पूर्तता न झाल्यास 6 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे।
भारत सरकार आणि GST विभागाच्या संयुक्त विद्यमानं अमरावती इथं स्वच्छता पंधरवाडा पाळण्यात येतोय. याच अंतर्गत एक रॅली काढण्यात आली. या रॅलीला GST आयुक्त अभय कुमार यांनी हिरवी झेंडी दाखवली. स्वच्छता ही सेवा या उद्देशानं भारत सरकार आणि GST विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता पंधरवाडा सध्या आयोजित करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं आहे. बुधवारी नवसारी परिसरात असलेल्या नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोबत येऊन शहरातून स्वच्छतेचा संदेश देत एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवसारी येथील ही रॅली काढण्यात आल्यानंतर अमरावतीच्या GST कार्यालयात या रॅलीचं समापन करण्यात आलं. ही रॅली यशस्वी करण्यासाठी GST विभागाचे अध्यक्ष अजय शिलेदार आणि तुषार सारखे यांनी विशेष लक्ष दिलं. भारत सरकार की ओर से GST विभाग की ओर से हम स्वच्छता पखवाड़ा मना रहे हैं और उसमें बहुत सारे कार्यक्रम नागपुर में और अमरावती में आयोजित किए गए हैं. उनमें से एक कार्यक्रम स्वच्छता रैली है जो हम जवाहर नवोदय विद्यालय अमरावती के छात्रों के साथ मिलकर हम स्वच्छता रैली निकाल रहे हैं, वॉकेथॉन हम कर रहे हैं. इसका संदेश यही है कि स्वच्छता सबसे बड़ी सेवा है और बापू का जो संदेश था स्वच्छ भारत का, उसको हम प्रसारित करना चाहते हैं और बच्चों के माध्यम से, चूँकि बच्चे हमारे भविष्य हैं, स्वच्छता के महत्व को बच्चों के बीच उजागर करना और अमरावती के आम नागरिकों के बीच इसकी महत्ता प्रदर्शित करना इस रैली का उद्देश्य है. अमरावतीतल्या PR पोटे पाटील शिक्षण संस्थेत आयोजित महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी पालखी यात्रा काढली. यावेळी आमदार प्रवीण पोटे यांनी देखील टाळ मृदुंगांच्या तालावर ठेका धरला होता. PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपमध्ये टेक्लॉन्स 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेगावच्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आयोजन केलं होतं. या पालखी सोहळ्यामध्ये ढोल पथक, वारकरी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः ढोल पथक वाजविले. यावेळी आमदार पोटे हे वारकऱ्यांच्या भक्तीत तल्लीन होते. वारीमध्ये टाळ वाजवीत फेर धरला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयस पोटे पाटील यांनी सुद्धा भजन मंडळींसोबत तल्लीन होऊन टाळ वाजवत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी अकोला शहरात 9वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 20 आणि 21 जानेवारीला सत्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनासाठी राज्यभरातून गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत सोशल मीडिया घडवतो की बिघडवतो, सुसंस्कार, काळाची गरज आणि स्वातंत्र्य संग्राम तसंच राष्ट्रसंत या विषयावर ही स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेतील स्पर्धकांना पहिलं बक्षीस 3001 रुपये, द्वितीय बक्षीस 2001 आणि तृतीय 1000 रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं जाईल. दुपारी 2 वाजता ग्रंथदिंडीनं या विचार साहित्य संमेलनाची सुरुवात होईल. संमेलनाचं उद्घाटन आमदार अमोल मिटकरी करतील. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, प्राध्यापक जावेद पाशा उपस्थित असतील. या व्यतिरिक्त 2 दिवस भरगच्च अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अकोला रेल्वे पोलिसांच्या पथकानं अटक केली आहे. हे दोघे चोरी करताना CCTV फुटेजमध्ये आढळून आले. या फुटेजच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार मोहम्मद अफरोज शेख याची बहीण अल्फिया खान राहणार धामणगाव 16 जानेवारी 2023ला 10:30च्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसनं अकोला ते धामणगाव असा प्रवास करण्यासाठी अकोला रेल्वे स्थानक इथं प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर ट्रेनच्या जनरल कोचमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं गर्दीचा फायदा घेऊन तिचा मोबाईल चोरला अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन CCTV फुटेज तपासले असता त्यामध्ये एकानं काळा टी-शर्ट आणि दुसऱ्यानं पोपटी रंगाचा शर्ट परिधान केलेले 2 संशयित इसम रेल्वे स्थानक परिसरात वावरताना दिसून आले. त्या आधारे शोध घेऊन आरोपी तरुण संतोष देवरकोंडा वय वर्ष 20 आणि ओमशी रमेश पेटला वय वर्ष 19 दोघेही राहणार हैदराबाद अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून तक्रारदाराचा 1 मोबाईल, त्या व्यतिरिक्त इतर 4 मोबाईल असा एकूण 64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्हा कारागृहातील कैद्यांना बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुकेश झंवर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम राबवला.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा पारा वाढत आहे आणि त्यामुळं कैद्यांचे थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात 384 बंदिस्त कैद्यांना बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुकेश झंवर यांनी ब्लँकेट वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. बुलढाणा अर्बन मार्फत कैद्यांसाठी यापूर्वी देखील विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. कैद्यांनी या अनुभवातून शिकवण घेऊन निश्चितपणे चांगलं जीवन जगावं असं आवाहन ब्लँकेट वाटप करताना सुकेश झंवर यांनी कैद्यांना केलं. आज बुलढाणा कारागृहामध्ये बुलढाणा अर्बन आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कंबल वाटप करण्यात आलं. जेल आणि जेलर साहेबांच्या सहकार्यामुळे आम्ही हा उपक्रम करू शकलो. या जेलमध्ये जवळपास 400 बंदी आहेत. त्या सर्वांना या कडाक्याच्या थंडीमध्ये आज 14 डिग्री 13 डिग्री इतकं टेम्परेचर होत आहे आणि त्या काळामध्ये त्यांना कंबलची गरज आहे हे ओळखून बुलढाणा अर्बनने हा उपक्रम केला. बुलढाणा अर्बन नेहमी जेलमधल्या बंद्यांसाठी वेगवेगळे उपक्रम करत असते. जसं पाण्याचं ATM आहे, टेलिव्हिजन सेट आहे, न्यूजपेपर आहे किंवा इतरही प्रबोधन आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही सारख्या करत असतो. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.